तसेच आमचे रघुनाथजी खरं सुद्धा या ठिकाणी आले, त्यांनाही सुद्धा आमच्या स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दोन्ही अभ्यास तयार आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. दोन्ही फलंदाज ग्राउंड मध्ये जाते. सर्वांत टाळ्याने हार्दिक स्वागत करण्यात येते खेळाडू कक्षामधून. एस डी महापुली वर्सेस सायरा स्पोर्ट कोशिंबे हा पहिल्या दिवसाचा पहिला सामना या ठिकाणी सुरू होत आहे. प्रथम सामना हा 4 षटकांचा राहील. सांघिक पहिलं षटक आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन येतो आमचा कुर्शिंबा एक्सप्रेस या नावाने गाजलेला हा अतुल पवार. अतिशय नावाजले असा गोलंदाज. दोन्ही फलंदाज ग्राउंडवर सज्ज आहे. चेंडूची हाताळणी करतात, चेंडू चेक करतात. सर्व खेळाडूंच्या माहिती करता पुन्हा एकदा मी सांगतोय की आजचा हा पहिला दिवसाचा पहिला सामना एस डी महापुली वर्सेस सायरा स्पोर्ट कोशिंबे असा अतिशय चुरशी सामना. दोन्ही बलाढ्य संघ या ठिकाणी एकमेका समोर युद्ध करण्यासाठी समोर आहेत, लढाई करण्यासाठी सज्ज होत. दोन्ही हंपेरचे उपस्थित दोन्ही संघ. अतुल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. दोन्ही फलंदाज सागिर आणि उमेर. सागिर हा सामना सुरू होत आहे. अतुल सुरेख चेंडू दरम्यान पंच त्यांना इशारा करतात. पहिली अवांतर संख्येने खाता उघडताय. पहिली धाव मिळते ती संघाला मापुली आणि पहिल्या चेंडूवर पहिला फ्री हिट असेल, नो चेंडू. अशा प्रकारे हे चेंडू फ्री हिट असेल. आंतरराष्ट्रीय नियमानुसार पहिला चेंडू नो पडलेला आहे आणि पहिली आव्हान धाव मिळले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑप्शनच्या दिशेने गलीमध्ये चेंडू. चेंडू उमेश धावतो चेंडूकडे पाहायचं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो दरम्यान. पंच इशारा करतील किती धावा तिकडे आम्हाला. डिक्लेअर झोन मध्ये गेले आमचे देविदास पाटील हिवाली बँकचे कॅशियर येते अणगाव शाखेचे. तेही आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपलब्ध आमच्या स्थानापन्न झालेले आहेत. तसेच आमचे सचिनजी पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही आमच्या म्हणलं तरी हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू अटुलेचा सुरेख चेंडू. पंचाकडे दाद मागता. पंच इशारा करतात. अवांतर धाव मिळते. वाईट चेंडू जातोय. धाव संख्या होती ती 3. पहिला चेंडू नो, दुसऱ्या चेंडूवर एक डिक्लेअर धाव मिळालेली आहे आणि तिसरा चेंडू वाईट. अशा प्रकारे आजचं हे गोलंदाजीत. पुढचा चेंडू पाहूया. सुरेख दरम्यान चेंडू बांधाच्या पलीकडे पडतोय. क्षेत्ररक्षण धावतो त्या ठिकाणी चेंडू पकडतो. दरम्यान एक धाव पळून पूर्ण केले. दुसरी धाव घेतोय. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पळून पूर्ण केली. दोन्ही धावांमध्ये 2 धाव होतात. या प्रकारे धाव संख्या 5. कृपया करून आमच्या टॉक्स बॉक्स मध्ये बसू नका कारण लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. तर प्लीज कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करू नका. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय उमेश पवार कडून. अतुल पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्कवर मला वाटतं स्वप्नील जाधवने त्यांना काहीतरी कानमंत्र दिलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू अतुल याचा सामना करतोय. सुरेख टॉस चेंडू दरम्यान गलीमध्ये सागर जाधवला चेंडू काय कलेक्ट करता आला नाही. मात्र त्या ठिकाणी धाव संख्या ती 6. एकच धाव समाधानामध्ये दोन्ही फलंदाजांना. उमेर आता स्ट्राईक येतोय. अजूनही उमेर
कुठली धाव काढलेली नाहीये. नॉन स्ट्राईकलाच होता. अतुल पुढचा चेंडू सामना करतोय तो उमेश. डॉट चेंडू. सागर पाटील त्याचं अभिनंदन करतात. गोलंदाजाचं मनोधैर्य वाढवतात. तुषार गायकर या ठिकाणी आलेले आहेत. आपण या स्थानापन्न व्हायचंय. तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेख चेंडूची हाताळणी करतो आता मात्र अतुल. एक चांगलीशी कामगिरी करतो. सांगत पहिलं षटक आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन होतंय. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. सगीर. अतुल टू सगीर असं या ठिकाणी खेळ चालू आहे. दरम्यान क्षेत्राच्या डोक्यावर चेंडू जातोय. पाहायचं आपल्याला चौकार जातोय का आणि 4 धावा सरळ सीमारेषे पलीकडे. चौकाराने धाव संख्या एकदम भरकन वाढते. 1 नाही 2 नाही तर 4 धावेनं धाव संख्या वाढते. धाव संख्या आमची 10 आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे. थँक्यू डीजे थँक्यू. बरी पुढचा चेंडू अतुल्याचा सामना करतोय फलंदाज. टॉस चेंडू दरम्यान नो डिक्लेअर केलेल्या अंपायर्सने. फुलटॉस चेंडू खूपच हायटेक चेंडू. थँक्यू अंपायर्स. हायटेक चेंडू अतुल्याच्या गोलंदाजीमध्ये आज काही अशा प्रकारे 2 धाव मिळतात त्या महापोली संघाला. एस टी महापोली आणि धाव संख्या ती 12. कुठली विकेट आतापर्यंत गमावली नाहीये. थोडस महागडं षटक चाललेलं आहे अतुल्याचं. काही नो काही वाईट चेंडू. सगीर पुन्हा एकदा अतुल टू सगीर असा एक लढाई सुरू आहे. पाहूया क्षेत्राच्या डोक्यावरून पंकजच्या येतोय आणि आमच्या स्वप्नीलच्या चेंडू मध्ये हातातून जातोय. पायाचा चौकार जातोय का आणि घणारी लागले त्या ठिकाणी आणि चौकार. शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी. शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू डीजे थँक्यू डीजे. सर्व प्रेक्षकांचा एक मनोरंजन या ठिकाणी आमचे डीजे मास्टर या ठिकाणी करत आहे. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतुल याचं खूप मागणं नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे विलास स्पोर्टचे माजी कर्णधार साईनाथ पवारजी आपलंही या ठिकाणी स्वागत होते. आपण आमच्या स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. तसेच गंगाराम गोडसे ही गोलंदाज आहेत आमच्या माजी विलास स्पोर्टचे. यांनी सुद्धा आमच्या स्टेजवरून स्थानापन्न व्हायचे. उमेर गोलंदाज आहे तो आमचा निखिल खरात. निखिल सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. आता मात्र बॅट्समनच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. निर्धार होतोय. सागर कलेक्ट करतो त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा आपल्या रोहित घरतकडे चेंडू परत करतोय. आणि रोहित घरत आणि निखिल घरत ही एक अशी मार्क टोआस टीवा इरफान पठाण युसुफ पठाण अशी भावभावांची जोडी. सागर पाटील कैलास पाटील अशी जोडी आमची या ठिकाणी. स्वप्नील जाधव आणि सागर जाधव अशी एक जोडी दुहेरी जोडी या संघामध्ये आहेत. पुन्हा एकदा निखिल आपल्या बॉलिंग मार्फत पुढचा चेंडू. तुषारकडे चेंडू जातोय. तुषार शेलार चेंडूला कलेक्ट करतो. दरम्यान दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये वेळ होता आणि 2 धावा सहजरित्या बोलून पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज. कुठली विकेट्स नाहीये. दुसरं षटक चालू आहे. धाव संख्या होती 18. बिनबाद 18. कशिवली विरुद्ध जरीमारी हिवाली दोन्ही संघांना विनंती आपण 18 धाव संख्या.
पुन्हा एकदा निखिल घरात आपल्या बॉलिंग मार्कवर सुरेख चेंडू चेंडू हवेमध्ये आणि जितू कलेक्ट करतो आणि एका हाताने कॅच सुरेख कॅच म्हणतात. आताची पहिलीच विकेट मिळते ती ओशिमे संघाला पहिला हात मिळतो तो महापोली संघाला उमेर हा बाद होतोय. थँक्यू सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एका हाताने चेंडूला कॅच केलेला आहे. सुरेख झेल म्हणता येईल. आतापर्यंत मला वाटतं ग्राउंडमध्ये पहिला झेल असेल हा आजच्या दिवसातला. तो जितू यांनी पकडलेला आहे. जितेंद्र पवार असे नावाजले असं क्षेत्ररक्षण. निखिल घरत आपल्या मात्र दुसऱ्या ओव्हर्स मध्ये फलंदाज बाद करण्यामध्ये निखिलला यश येते. धाव संख्या ती 18. निखिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग बॉपर टॉस चेंडू पाहायचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण साधतोय अतुल पाहायचे आणि झेल सुटतोय. सुरेख झेल म्हणता येईल. पंच इशारा करायचा आहे. थँक्यू सुरेख झेल होता. अतुल याला कलेक्ट करता आलाय मात्र निखिल यशस्वी होत होता आपल्या गोलंदाजीवर. सुरेख झेल होता. सगीर यांच्या बॅटमध्ये देखील हा चौकार आहे. आम्हाला पंच इशारा करतात. 4 धाव मिळतात त्या महापोली संघाला आणि 4 धाव मिळतात त्या सगीर याला. धाव संख्या ती 22-22. लॉस ऑफ 1 विकेट इन महापोली. निखिल पुन्हा एकदा बॉलिंग पॉवर सरळ पायावर चेंडू आढळतो. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पंच इशारा करतात लेग बाईचा. सुरेख चेंडू होता. आता मात्र बॅट्समॅनला चेंडू कलेक्ट करता आला नाही. सरळ पायावर चेंडू आढळून डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पंच इशारा करतात. एक 22 रुपये धाव मिळते ती महापोली संघाला. धाव संख्या ती 23. लॉस ऑफ 1 विकेट इन महापोली. सचिन पवार आमचे नावाजले असलेले क्रिकेटपटू हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचा चेंडू निखिल घरतेचा मिजान. सुरेख चेंडू सरळ विढांच्या दिशेने चेंडू मारला. क्षेत्ररक्षण धावतात येत कलेक्ट करतोय. पाहायचं आपल्याला काय होतंय काय बिघडतंय काय घडतंय. मात्र 2 धाव मिळतात त्या महापोली संघाला. 2 धाव मिळतात त्या सगळे 25. लॉस ऑफ 1 विकेट. 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं मात्र कलेक्ट करण्यामध्ये थोडा वेळ गेला. दरम्यान दोन्ही फलंदाजांकडे वेळ होता आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केले त्या महापोली संघानं. अशा प्रकारे धाव संख्या ती 25. 25. अशा प्रकारे दुसरंही षटक संपतंय. सांघिक पहिल्या आणि दुसरंही षटक घेऊन आता तिसरं षटक घेऊन येतोय तो आमचा नावाजलेला गोलंदाज स्वप्नील जाधव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या ती 25. पहिल्या षटकामध्ये अतुल याने 16 धावा दिलेल्या. दरम्यान दुसरं षटक घेऊन आलेला तो निखिल घरतने मात्र 9 धावा देऊन 1 विकेट त्यांनी प्राप्त केले. दरम्यान पुढचं षटक सांघिक तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. सामना हा 4 षटकांचा असेल. स्वप्नील जाधव नावाजलेला असा गोलंदाज आहे आमचा स्वप्नील. सगीर स्ट्राईक येतोय आणि नॉन स्ट्राईकला येतो मिजान. एसडी महापोली वर्सेस सायरा स्पोर्ट कोशिंबे दोन्ही नावाजलेले संघ या ठिकाणी एकमेकांसमोर एक सुरस चालू आहे. स्वप्नीलचा पुढचा चेंडू उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. पाहायचंय सुरेख क्षेत्ररक्षण
प्रत्येक त्यांच्याकडनं सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेलं आहे। एक धाव मिळते ती महापुली संघाला आणि धाव संख्या होती ती आमची 26। लॉस ऑफ 1 विकेट महापुली। सायरा स्पोर्ट वर्सेस कोशिंबा दोन्ही आणि महापुली असा एक लढाट सामना। तो हा चेंडू क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेश क्षेत्ररक्षण एका हाताने चेंडू केला, उंच चेंडू उडालेला क्षेत्ररक्षण आणि मला वाटते विघ्नेश पवार चांगलं क्षेत्ररक्षण करते। एक धाव मिळते ती महापुली संघाला, धाव संख्या ती 27। आता मात्र तिसरं षटक चालू आहे, काही मोठी फटके केलेला चांगलं धावाचा डोंगर जर उभा करावा लागेल आपल्याला तर मोठी हायवे चेंडू फॉलो थ्रो मध्ये पकडतो का बघायचा आणि प्रत्येक मात्र झेल सोडतोय, हातातला झेल सोडतोय। दरम्यान 2 धावा मिळतात का पाहायचं की किती धावा काढल्यात आम्हाला कळायचंय। दोन्ही फलंदाजांमध्ये मिस आउटस्टँडिंग आणि सुरेख झेल होता, प्रत्येक मात्र कलेक्ट करू शकला नाही, झेल सुटतोय। जीवदान मिळते ते महापुली संघाला, धाव संख्या आहे ती 29। स्वप्नील जाधव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर उजव्या हाताने गोलंदाजी करतोय, पंचांना पार करतोय। सुरेख चेंडू आता मात्र हाताळतोय, डॉट चेंडू, 2 निर्धाव चेंडू होतोय। डॉट चेंडूला फार किंमत आहे क्रिकेटमध्ये। सगीर स्ट्राईक येतोय, स्वप्नील आपल्या पुन्हा एकदा बॉलिंग वर, पंकज त्याला चेंडू परत करतोय आणि आपल्या स्वतःच्या क्षेत्ररक्षण जाऊन उभारतो। पुढचा चेंडू स्वप्नील याचा, आता मात्र पंच इशारा करतात, अवांतर धाव मिळते ती महापुली संघाला। वाईट चेंडू, थोडीशी खराब गोलंदाजी करतोय। धाव संख्या 30, 1 बाद 30। चांगली अशी सुरुवात आहे, 10च्या सरासरीनं धाव जमवले त्या महापुली संघानं आणि कोशिंबा संघ क्षेत्ररक्षण करतोय। आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे। पुढचा चेंडू स्वप्नील याचा, सुरेश चेंडू पुन्हा एकदा पंकजकडे चेंडू जातोय, झेल पकडतोय, आता मात्र सोडत नाहीये, प्रत्येक झेल पकडतोय, प्रत्येककडे हा दुसरा झेल गेलेला आणि आता मात्र तो यशस्वी होतोय, गडी बाद होतोय। तो महापुली संघाचा दुसरा आतरा बसतोय, तो सगीर यांच्या रूपानं। थँक्यू डीजे, थँक्यू। स्वप्नील मात्र गडी बाद करण्यामध्ये यशस्वी होतोय, दुसरा हातरा बसतो तो महापुली संघाला। सायराट स्पोर्ट कोशिंबे वर्सेस एसटी महापुली। स्वप्नील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर पंचांना पार केलंय, चेंडू मात्र वाईट जातोय, अवांतर धाव मिळते, पंच सरळ रेषेमध्ये हात करतात आणि 1 धाव मिळेल ती महापुली संघाला। 31 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये कोशिंबा संघ क्षेत्ररक्षण करतोय। प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते महापुली संघाला, एसटी महापुली। पहिला सामना सागर पाटील गोलंदाजाचं मनोधैर्य वाढवताय, टाळ्या वाजवतात सर्व क्षेत्ररक्षक। पुढचा चेंडू स्वप्नील याचा, सुरेश चेंडू मात्र सागर जाधव त्या ठिकाणी आहे आणि झेल पकडतोय, बाद होतोय, गडी मिळते, विकेट बाद होते। महापुली संघाला तिसरा आदरा होतो ते मिजान यांच्या रूपानं। थँक्यू डीजे। धाव संख्या आहे ती 31 31। याच्या पुढील सामना आहे कशिवली विरुद्ध जरीमरी हिवाली। दोन्ही संघांना या ठिकाणी आम्ही विनंती करतोय, आपले सर्व खेळाडू घेऊन ग्राउंडवर सज्ज राहायचे। या पुढील सामना तुमचा होणार आहे।
तरी सूचनेसाठी आम्ही तुम्हाला कळवतोय की दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. हेमंत पवार आणि अविनाश घरत, रघुनाथ घरत आपल्यास विनंती आहे की आपल्या सन्मान बॉक्स मध्ये येऊन बसायचे. आपल्याला सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू रोहित घरत गोलंदाजीसाठी येतोय. पाहायचं आपल्याला रोहित काय करतोय ते. सुरेख चेंडू ग्राउंड शॉट मधला आणि स्वप्नील त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट करतो. दरम्यान 2 धावा काढण्यामध्ये वेल होता त्या दोन्ही फलंदाजांना. अशा प्रकारे 2 धावा मिळतात त्या महाफुली संघाला, 2 धावा मिळतात त्या अभिष. सुरेख गोलंदाजी करतोय रोहित घरत, निखिल घरत, अतुल पवार, जितेंद्र पवार, स्वप्नील जाधव आणि सागर जाधव अशा 3 जोड्या ह्या संघामध्ये आहेत आमच्या सायरा स्पोर्ट मध्ये. 3 भाऊ. पुढचा चेंडू रोहितचा सुरेश चेंडू आता म्हणता येईल गलीमध्ये चेंडू गेलेला. सागर जाधव त्या ठिकाणी धावतोय, चेंडू कलेक्ट करतोय. 1 धाव मिळते मापुली संघाला. अशा प्रकारे 1 धावेवर समाधान मला दोन्ही फलंदाजांना. धाव संख्या येते 34. विनोद शेलार आपण इथे आलात, आपल्या हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आमच्या सन्मान बॉक्स मध्ये येऊन बसायचं. रोहित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मारतो. हे शेवटचं सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो रोहित घरत. क्षेत्ररक्षण सजवतोय. फिल्डिंग दूर दूर पसरलेले आहे. सागर पाटील त्या ठिकाणी टाळ्या वाजवतात. पुन्हा एकदा रोहितचा पुढचा चेंडू सुरेख चेंडू हवेमध्ये आहे. पाहायचे तुषार शेलार काय करतोय, झेल पकडतोय. सुरेख क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारे गोंधळ नाही, गडबड नाही आणि बाद होतोय मात्र तो मापुली संघाचा फलंदाज. राजू पाटील आला नवस. राज्य साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस. भुवनेश्वरच्या गावागावात. थँक्यू डीजे. एकच दादा, एकच वादा राजू दादा, अरफास दादा. महापुल संघाकडनं अरफास दादा येतोय फलंदाजीसाठी. रोहित घरत मात्र यशस्वी होतोय गडी बाद करण्यामध्ये. तुषार शेलार चांगले क्षेत्ररक्षण करतोय, झेल पकडतोय, गोलंदाजाचं मनधैर्य वाढवतोय आपले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा रोहित बॉलिंग मार्कवर सामना करतो तो अरफास दादा. सुरेख ग्राउंड शॉट. स्वप्नील जाधव त्या ठिकाणी धावतोय, चेंडू पकडतोय आणि पुन्हा एकदा आपल्या लाडक्या गोलंदाजाकडे परत करतोय. धाव मिळते ती एकच धाव मिळेल ती अरफास दादाला. रोहित रोहित 35 धावसंख्या येते आतापर्यंत. सुरेख चेंडू पंचाकडे दात मागतात, अपील करतात पंच. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव मिळेल ती महापुली संघाला. अवांतर धाव मिळते एक ती 22च्या रूपानं. धावसंख्या येते 36. रोहित, अरफास दादा. पुन्हा एकदा रोहित आपल्या बॉलिंग मार्कवर. थोडस भरकटलेला चेंडू म्हणता येईल. पंच इशारे करतात, अवांतर धाव मिळते ती महापुली संघाला. अशा प्रकारे 1 धावेनं समाधान मानावं लागेल. धाव संख्या ती 37. एक चाकण्याच्या स्वरूपात म्हणता येईल. धाव रोहितच्या गोलंदाजी मधून निघालेली आहे. वाईट चेंडू. आल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, ग्रामस्थांचं सायरा स्पोर्ट तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसाची पहिला सामना सर्व प्रेक्षकांच्या माहिती करता सायरा स्पोर्ट्स कोशिंबे वर्सेस SD महापुली. रोहितचा पुढचा चेंडू सुरेख चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षण स्वप्नील धावतोय, झेल पकडतो का बघतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये मिस आउटस्टँडिंग. तू घे मी घे, दोघही क्षेत्ररक्षक पाहत राहिले. दरम्यान षटक संपतय.
पंच इशारा करता जे 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती हो 2 39 सरासरी 10 संघाला विजयासाठी धावा जमाव लागतील. स्वप्नील नक्कीच दोन टीमचे कुशिवली विरुद्ध जरीमरी हिवाली दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचे त्या टॉस बॉक्स मध्ये. नक्कीच जरीमरी हिवाळी आणि कशिवली दोन्ही संघाचे कॅप्टन्स कृपया टॉस बॉक्स मध्ये कैलासवासी वसंत बाबू शेलार नाणेफेकी कक्षामध्ये संपर्क साधा त्वरित. कशिवली संघाचा संगणक आणि उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार सन्मान होत आहे. आमच्या सचिनजी पवार त्यांच्या सन्मान करत आहेत ते देविदास पाटील जी हिवाली बँक मॅनेजर आहेत ते अनगाव शाखेमध्ये यांचा सत्कार सन्मान सचिनजी पवार यांच्या शुभ हस्ते होत आहे. ते धन्यवाद देविदासजी पाटील आपण या ठिकाणी आलात आपली उपस्थिती नोंदवली. आमचं मंडळ तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विनोदजी शेलार आपणास विनंती आपण स्टेजवर यायचंय. नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा आपण जायचंय आमच्या टॉस बॉक्स मध्ये देवीचा दादा आपणास विनंती आहे. आणि सुरेश गोडसे सुद्धा या ठिकाणी आले त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आपणही टॉस बॉक्स मध्ये जायचंय. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. आजच्या दिवसातील सर्व प्रेक्षकांच्या माहिती करता चालू असलेला हा पहिला आजच्या दिवसातील सामना सायरा स्पोर्ट वर्सेस SD महापुली. महापुलने 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जमवली ती 39. विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे ती सायरा स्पोर्ट्स कोर्ट संघाला. सर्व नक्कीच धन्यवाद साहेब. आणि मी विनंती करेल मान्यवरांनी की नाण्याची ओळख पडून द्यायची. एका बाजूला सायरा स्पोर्ट्स कोशिंबे आहे आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कैलासवासी वसंत बाबू शेलार आहे. आणि मी नाणेफेक करण्यासाठी आमंत्रित करतोय पाहुण्यांना. इथे कॉल देईल कशिवली संघाचा संगणक. नक्कीच नाण्याची फेक झाल्यानंतर कॉल करणार कशिवली संघाचा कर्णधार. सायरा स्पोर्ट्स कॉल होता अर्थात वसंत बाबू शेलार नाणेफेक जिंकले हिवाळी टीमने. मी मान्यवरांचा आभार मानेल. त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. साहेब नक्कीच हिवाळी टीम नाणेफेक जिंकलात आणि काय निर्णय घेण्याचा ठरवलात आपण? क्षेत्ररक्षण 4 षटकांचा सामना आहे. यावेळेला नाणेफेक जिंकल्यानंतर आपल्या मनामध्ये काय होतं? कोणता निर्णय घेणार होतात? दोघांनाही क्षेत्ररक्षण म्हणजे एकेकी विचार केला तर इथे चेस करण्यासाठी दोघांनी देखील आवड निर्माण केली. इथे आवडलं जातं त्यांना चेसिंग. खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे आपण पाहतो कशिवली संघाला देखील क्षेत्ररक्षण हवं होतं. मात्र यावेळेला आपली बाजू थोडीशी जमायची झाली कारण की जिथे त्यांना चेस करायचं होतं तिथे आता मात्र डिफेंड करायचे धावा. इथून मात्र कितीपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे? 40-45 इथे 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे. आपले गोलंदाज किती धावांपर्यंत डिपेंड राहू शकतात? कितीपर्यंत टार्गेट त्यांना सोपं जाऊ शकतो समोरच्यांना वाचवणं? 40 ते 50. नक्कीच दोन्ही संघांना मी शुभेच्छा देईन. नक्कीच नाणेफेक हरल्यानंतर निराश आहे कशिवली संघ, मात्र काय हरकत नाही. खेळ आहे, खेळामध्ये चांगलं प्रदर्शन हो यासाठी शुभेच्छा देईन. आणि वळेल जिथे मैदानामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय SD स्पोर्ट्स महापुली पक्ष कोशिंबे. पहिला चेंडू आपण पाहतोय. यावेळेला गोलंदाज ताबिश गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय या षटकामध्ये. ताबिश याला तैनात केलंय गोलंदाजीमध्ये. आपण विचार केला तर कर्णधार SD स्पोर्ट्स महापुली संघाचा. सैजाद डाऊन आणि पहिले षटक दिल्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव जातोय. 40 धावेचं लक्ष प्रति षटका मागे 10 धावेची सरासरी. आणि विचार केला तर दुसरा चेंडू सलगचा निर्धाव. इथे मात्र बाद. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. धन्यवाद धनेश. पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती कोणती धाव आली नाही. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय आणि तंबूमध्ये परतलाय. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर स्पर्धेचा 4था दिवस आहे आणि सायरा स्पोर्ट्स कोशिंबेसाठी सुवर्ण संधी आहे. जितेंद्रजी
गोडसे यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रति षटकारा 100 रुपये. आणि सन्मान्य श्री नक्कीच देवीदासजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक स्वरूपाचं योगदान लाभलंय, त्यांचं देखील मी आभार मानेल. आणि वडील मैदानाकडे जिथे आपण पाहतोय 40 धावेचं लक्ष होतं, 2 चेंडू निर्धाव केलेत आणि या स्पर्धेमधला श्री गणेश हा झालाय. तरी सुद्धा विचार केला तरी ते बघा धावा किती मिळणार, मिळतोय मोठा अंक, जिथे 6 अंक तालिकेमध्ये जोडला जाईल. हॅलो, थँक्यू डीजे. सागर जाधव आणि सागर पाटील अशी दोन्ही नावाजलेले फलंदाज, सागर टू सागर दोन्ही नावाजलेले जोडीदार आहेत, एकमेकांचे सगळे मित्र आहेत ते. आणि मात्र सागरच्या बॅट मधून निघाला हा खणखणीत पहिला षटकार, आयवा 6 म्हणता येईल त्याला. सुरेख फलंदाजी जितेंद्र गोडसे तर्फे प्रति षटकार 100 रुपये पारितोषिक. ऑल टीम इन कोशिंबा सायराट स्पोर्ट्स. पुढचा चेंडू सागरेला फॉलो थ्रो मध्ये कलेक्ट करतो गोलंदाज आपल्या. निर्धाव जाते, डॉट जाते चेंडू. धाव संख्या येते आमचे 6. एक फलंदाज अतुल मात्र बाद झालेला या ठिकाणी, 0वर बाद झालेला आहे. पहिलं छटक घेऊन येतो तो ताबिश, चांगलीशी गोलंदाजी करतो. एक गडी मात्र त्यांनी बाद केलेला आहे. सागर पाटील आणि सागर जाधव अशी नावाजलेली जोडी ग्राउंडवर सज्ज आहे. विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. सुरेश चेंडू ऑफ स्टंपने कलेक्ट केलेला आहे. डिक्लेअर झोन कडे चेंडू कलेक्ट करतोय, मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जोडतोय. सागर नाराज होतो त्या ठिकाणी आणि एकच धावेवर कदाचित समाधान मानावं लागेल. ते सागर याला कदाचित डिक्लेअर झोन नसते तर चौकार सुद्धा मिळाला असता त्यांना, परंतु बॅड लक सागर पाटील अतिशय सुरेख चांगलीशी सुरुवात करतोय. 10च्या सरासरीने कोशिंबा संघाला 10 जमवायचे आहेत त्या 4 षटकामध्ये. पहिलं ताबिश हा पहिलं सांघिक आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं सुरू. सागर पाटील सामोरे जातोय. टॉस चेंडू स्वतःच्या डोक्यावर चेंडू पाडतोय. एक टप्पा बाउन्स होऊन चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय आणि 4 धाव मिळतात त्या सागर पाटलाला, 4 धाव मिळतात त्या कोशिंबा संघाला आणि 4 धावेने धाव संख्या वाढते ती 11. आता मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते कोशिंबा संघाची धाव संख्या. नक्कीच सन्मान्य श्री एकनाथजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची सुविधा करण्यात आली असे सन्मान्य श्री एकनाथजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, पुण्यांदा सहर्ष स्वागत करीत आहे. ते देखील आनंद घेत आहेत व्यासपीठावरून. थँक्यू. माझे सहकॉमेंटेटर अतिशय चांगल्याशी कॉमेंट्री करतात. आपल्या ग्रामीणचा आवाज आहे, बुलंद आवाज म्हणता येईल त्यांना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्येचं मूल्य ती 11. ताबिशाचं वैयक्तिक पहिलं षटक, पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू मात्र विकेट प्राप्त केली त्या अतुल पवार याची. तिसरा चेंडू 6 धावा, चौथा चेंडू डॉट चेंडू, 5व्या चेंडूवर 1 धाव आणि 6व्या चेंडूवर मात्र प्लीज सर्वांना रिक्वेस्ट टू सायरा स्पोर्ट, ज्यांनी रस्त्याच्या कडेला गाड्या लावल्या असतील कृपया करून आपण शेतामध्ये पार्किंग करायची आहे. जागा आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. आज खूप मान्यवर या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत, त्याच्यामुळे कुणालाही सांगण्याची वेळ येऊ देऊ नका. आमचे अनिलजी शेलार हेही या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी तो आशिष. नक्कीच सन्मान्य श्री एकनाथजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. तर मी या स्पर्धेच्या माध्यमातून विनंती करेल की त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी सचिनजी पवारांना विनंती करेल की आपण सन्मान्य श्री एकनाथजी पाटील साहेबांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. सन्मान्य श्री एकनाथजी पाटील, नक्कीच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत सन्मान्य एकनाथजी पाटील आणि त्यांचं स्वागत केले जाते या स्पर्धेमध्ये. मायेची शाल आणि हे स्मरण चिन्ह आहे, अर्थात या स्पर्धेचे आठवण म्हणून त्यांना देण्यात येणारं हे चिन्ह. आणि स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं उपस्थित राहिले, मौल्यवान उपस्थिती लाभली आम्हाला आजच्या दिवसामध्ये. आणि वळूयात मैदानामध्ये. सामना सुरू होते. यापुढील सामना असेल रॉयल झिडके विरुद्ध गावदेवी कोलिवली.
पुढील चेंडू मात्र धाव संख्या 2 मात्र मिळते ती कोशिंबा संघाला. गोलंदाजी तो आशिक. धाव संख्या ती 13. 1-13 कोशिंबा संघाची. पुढचा चेंडू सागर जाधव याला बात चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या गोलंदाजावर जाऊन स्थिरावतोय आणि आपल्या लाडक्या गोलंदाजाला अशी याला परत करतो. काही कानमंत्र देतोय. चांगलीशी गोलंदाजी करतो म्हणतो अचूक टप्पा तुला मिळालेला आहे. याच टप्प्यावर तो गोलंदाजी करावी असं काहीतरी कानमंत्र त्याने दिलेला आहे. मात्र गोलंदाजाचं मनोधैर्य वाढवतोय आपलं विकेट किपर सागर जाधव आणि सागर पाटील अशी नावाजलेली जोडी कोशिंबा संघाची. प्रति षटकारा मग 100 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी. पुढचा चेंडू पाहूया. षटकार जातो की चौकार. चेंडू हवेमध्ये. मैं तो चली साजन के घर. 6 धावा. थँक्यू. मंदाबाई शिकलेली नव्हती काय. सागर याचे बॅट बाजूने गेला. हा खणखणीत पहिला षटकार. सागर जाधव पुन्हा एकदा बक्षीस प्राप्त करतात. सागर पाटील सुद्धा बक्षीस प्राप्त केले 100 रुपयाचं. दोघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोलंदाजी चांगला आहे त्या ठिकाणी अशी दोघांच्या बॅटबॉल निघाली. 2 खणखणीत षटकार. आयवा 6 म्हणता येईल. चांगलीशी फलंदाजी होते आतापर्यंत. पुन्हा एकदा आपला गोलंदाज बॉलिंग मार्फत सामना करतो सागर जाधव. आता मात्र सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या गोलंदाजामध्ये स्थिरावतोय. मनोधैर्य वाढतोय. डॉट जातो चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली ती 19. जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता सर्व क्रिकेटच्या माहिती करता 39 धावा जवळल्या त्या मापुली संघाने. एच डी मापुली. सुरेख चेंडू. यॉर्कर डिक्लेअर झोन कडे चेंडू कलेक्ट करतोय. गलीमध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकच धाव मिळेल ती फलंदाजा सागर याला. आणि सागर पाटील आता आपल्या धावसंख्या ती 20. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक गुणतो आशिक. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू षटकार. चौथा चेंडू डॉट आणि 5वा चेंडू 1 धाव डिक्लेअर झोन. आणि हा शेवटचा चेंडू असेल सागर साठी. पाहूया पुढचा चेंडू. आणि थोडस खराब गोलंदाजी म्हणता येईल. चेंडू खूपच उजव्या यष्टीच्या बाहेर गेलेला. दरम्यान 1 धाव मिळते कोशिंबा संघाला. आणि 1 धावेने धावसंख्या होती ती 21. 21 लॉस ऑफ 1 विकेट इन कोशिंबा फ्रॉम अतुल पवार. पुढचा चेंडू अशिकेचा शेवटचा चेंडू असेल. सागर पाटील याला पाहायचं आहे. पाहायचं हवेमध्ये हवेमध्ये हवेमध्ये. आणि सुरेश क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेले. सुरेश क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झाले. आपल्याला पाहायचंय काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. आणि मात्र धावबाद होतोय. सागर बाद होते. नाहक आत्महत्या म्हणता येईल ही रनआउटच्या रूपानं. पंच आम्हाला इशारा कळवायचा आहे. नक्कीच सन्माननीय श्री साईनाथजी गायकवाड साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत अरुणजी जाधव साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर संदीपजी केदार साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. सगळ्या पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे आणि विनंती करत आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. 10व्या मैदानामध्ये सानाजी पवार आपण आम्हाला डिक्लेअर निर्णय कळवायचा आहे. सानाजी पवार विकेट आहे. ओके थँक्यू. दुसरा गडी बाद होतोय तो सागर जाधव याचा. आत्महत्या म्हणता येईल. क्रिकेटमध्ये जी आत्महत्या म्हणतात ती रनआउटच्या रूपाने जी विकेट पडली ही दुसरा हादरा मिळतो. तो कोशिंबा संघाला चांगलाशी क्षेत्ररक्षण. हवे चेंडू होता. एका हाताने चेंडू कलेक्ट केला. चेंडू बॉन्डच्या आतमध्ये अडवला गेला. आणि मात्र त्याच्यावर दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये सागर जाधव हा बाद झालेला आहे. अशा प्रकारे दुसरा हादरा मिळतो तो कोशिंबा संघाला. चांगल्याशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं त्या महापुली संघाकडनं. धाव संख्या आहे ती 23. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये
पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा, कुल मिळवून एकूण 23 धावा. जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. 23 धावा, एकच धाव, एकच आहे ना. टू लॉस ऑफ 2 विकेट इन कोशिंबा. 22 नंबर लकी नंबर. खतरा नंबर हा 17ला खतरा असतो, पण कोशिंबा संघात हा 22 हा खतरा आहे. कारण सागर जाधव या ठिकाणी आउट झालेला आहे. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये सागरा बाद झालेला आहे. वसीम आपलं पहिलं षटक सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेतो. तो सागर नवीन फलंदाज आहे तो विघ्नेश पवार. बॅटच्या पट्ट्यात काय चेंडू आले नाही. चेंडू सरळ एस्टिकाच्या ग्लोज मध्ये तो डोळे बंद करतो. बॅट हवेतच फिरली गेली. मला वाटतंय चांगली गोलंदाजी करतोय. पहिले चेंडू अति निर्धाव चेंडू टाकलेला आहे त्यांनी वसीम यांचा. धाव संख्या ती 22. अजूनही 40 धावांची आवश्यकता तुम्हाला जिंकण्यासाठी पाहायचंय. आता मात्र खराब गोलंदाजी करतोय. पंच इशारा करतात अवांतर धाव मिळते कोशिंबा संघाला. एक बोनसच्या रूपाने धाव मिळेल ती कोशिंबा संघाला. आणि आता मात्र धाव संख्या ती 23. डेंजर झोन निघून गेलेला कोशिंबा संघाचा. 23 धाव संख्या आहे. सर्व आलेल्या प्रेक्षकांची माहिती करतात पहिलाच सामना चालू आहे कोशिंबा विरुद्ध SD महापुली. गोलंदाज वसीम. पुढचा चेंडू तो विघ्नेश पवार याला पाहायचंय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षण, धावतोय, चेंडू पकडत नाही. तोपर्यंत दरम्यान 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण करतोय विघ्नेश्वर पवार. 2 धावा मिळतात विघ्नेश्वर पवारला, 2 धावा मिळतात कोशिंबा संघाला. आणि 2 धावेने धाव संख्या वाढते ती 25 लॉस ऑफ 2 विकेट इन कोशिंबा सायरस स्पोर्ट. आउट झालेले फलंदाज आहेत आपले सागर जाधव आणि अतुल पवार असे 2 नावाजलेले फलंदाज आपल्या तंबूत परतलेले आहेत. 2 हादरे दिले कोशिंबा संघाला. महापुली संघाकडून वसीम. पुढील आपल्या बॉलिंग मार्फत सामना करणार तो विघ्नेश्वर पवार. पुढचा चेंडू सुरेख चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण धावतो, दोन्ही क्षेत्ररक्षण येतात, टक्कर होते, झेल सुटतोय, जीवदान मिळते. पाहायचं ठिकाण सुरेख झेल दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये बिस्ट आउटस्टँडिंग. दोघांची टक्कर झाली, खाली पडले, मात्र झेल सुटला आणि याचा फायदा होईल तो कोशिंबा संघाला. धाव संख्या 27. 2 बाद 27. सुरेख झेल होता विडॉनला. दोन्ही क्षेत्ररक्षणाच्या मध्ये तालमेल नाही आणि टक्कर होऊन खाली पडले. दरम्यान झेल मात्र सुटला आणि जीवदान मिळालं ते विघ्नेश्वर पवार याला. पुढचा चेंडू विघ्नेश्वरला पाहायचं एकदा पुन्हा एकदा हवेमध्ये विडॉपच्या दिशेने चेंडू जातोय. झेल सुटतो का बघायचं आपल्याला पुन्हा एकदा. आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं, पण झेल सुटतोय. पुन्हा एकदा जीवदान मिळते. 2 चेंडूवर 2 धावा. लगातार 2 झेल सोडलेले आहेत. जीवदान मिळतं कोशिंबा संघाला. याचाच फायदा कोशिंबा संघाने उठवायचा आहे. 2 जीवदान किती महागात पडेल महापुली संघाला हे आपल्याला पुढील या सामन्यामध्ये पाहायलाच मिळणार आहे. परंतु चांगलं झेल होते. झेल काय कलेक्ट करत नाही. पकडो कॅच जितो मॅच असं कान मात्र आहे हा क्रिकेटचा. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू आणि निर्धाव होतोय. धाव संख्या आहे ती 29. जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. अजूनही तुम्हाला आमचे स्कोर टॅली करतात या ठिकाणी. 11ला अजूनही धावा तुम्हाला जमवायच्या आहेत विजयासाठी. 11 फॉर विन टू कोशिंबा सायरस स्पोर्ट. 11 धावा जमवल्या तर आपला संघ विजय होईल. पुढचा चेंडू आपल्या बॉलिंग मार्फत पण सुरेख चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट जातोय, दोन्ही चेंडू निर्धाव जातात आणि अशा प्रकारे मला वाटतंय षटक संपते. चांगलीशी गोलंदाजी. 2 चेंडू मात्र त्यांनी डॉट काढले. चांगलासा गोलंदाज. मूर्ती लहान पण कीर्तिमान. सर्व प्रेक्षकांच्या माहिती करता धाव संख्या ती 29.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 11, दुसऱ्या षटकाच्या समाप्ती धावसंख्या होती ती 22 आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्ती धावसंख्या ती 29. अजूनही तुम्हाला 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 11 धावा विजयाकरता कोशिंबा सायरा स्पोर्ट संघाला एच.डी. मापुली संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि कोशिंबा संघ सायरा स्पोर्ट हा ठिकाणी फलंदाजी करतोय. अतिशय बलाढ्य संघ एकमेकांसमोर या ठिकाणी लढत देत आहे. कोणताही संघ हार मानण्यास तयार नाहीये. प्रत्येक चेंडू या ठिकाणी महत्वाचा असेल. प्रत्येक चेंडू सरासरी तुम्हाला 2-4 धावसंख्या धावा मिळतील, कारण 6 चेंडू आणि 11 धावा. मिझान नावाजलेला गोलंदाज मापुली संघाचा सांघिक 4थं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक. 6 चेंडू 11 धावा. सागर पाटील आणि विघ्नेश्वर पवार ही चांगली अशी जोडी. 2 चेंडू मात्र मागच्या षटकामध्ये डॉट काढले. दोन्ही चेंडू निर्धाव गेल्यामुळे पुढील षटकात प्रेशर आलेला आहे दोन्ही फलंदाजांच्यावर. विजयासाठी हा संघ घोडदौड करतोय. धाव संख्या ती 29. अजूनही 6 चेंडू आणि 11 धावा. क्षेत्ररक्षण सजर्द गोलंदाज आपला स्वतः क्षेत्ररक्षण शोधतो त्या ठिकाणी मिझान. सर्व क्षेत्ररक्षण त्याच्या टाळ्या वाजवून सन्मान करतात. पहिला चेंडू पाहायचा तो मिझान याचा. सागर पाटील याला चेंडू हवेमध्ये हे पाहायचंय काय होतंय, काय बिघडतंय, काय घडतंय, आणि घडलं ते फार अवघड घडलंय. सागर बाद होतोय. थँक्यू डीजे. सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी आमच्या डीजे मास्टर करत आहेत. वर्मा साहेब यांच्या टेलिव्हिजन मार्फत सर्व ट्रिपल वर आणि युट्यूबवर सायरा स्पोर्ट कोसिंबे क्रिकेटचा महासंग्राम ग्रामीणचा सर्व आपण या युट्यूबवर सर्च करून पाहू शकता. अतिशय नावातील असं या ठिकाणी हे थेट प्रक्षेपण सर्व घराघरामध्ये पोहोचलेलं आहे. मात्र गडी बाद करण्यामध्ये यशस्वी होतो तो गोलंदाज मिझान. प्रेशर आले ते कोशिमा संघाला. अजूनही 5 चेंडू आणि धावा जमावते ते 11 असं समीकरण आहे. सुरेश चेंडू आता मात्र बॅटची कढा घेऊन तो का बघायचे. पंचाकडे बाद मागतात आणि दाद दिलेली आहे ती पंचाने. आउट. मानव बुलेट गाडी लईन भारी घेऊन सोबत. बुलेट गाडी लईन भारी घेऊन सोबत. आता मी निघालो धोमात बघू तुला केलो या धोमात. आता मी निघालो धोमात बघू तुला केलो या धोमात. बुलेट गाडी धन्यवाद धन्यवाद. अरुणजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या आमच्या सन्मान बॉक्स मध्ये उपस्थित झाले आहेत अरुणजी जाधव, साई गायकवाड, संदीप केदार, अनिलजी शेलार, सुरेशजी गोडसे असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आले. सर्व मान्यवरांचं सायरा स्पोर्ट तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. मिझान मात्र 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. हॅट्रिक चान्स येतो मिझान याला. स्वप्नील जाधव क्षेत्रफलंदाज जातोय आणि पाहायचं चेंडू काय केलंय. डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय. मात्र निराश होईल तो स्वप्नील जाधव या ठिकाणी. चांगलाच फटका होता परंतु डिक्लेअर झोन. समीकरण तुम्हाला सांगतोय मी. या डिक्लेअर झोन मध्ये गेलेल्या चेंडू मला एकच धाव मिळेल ती कोशिमा संघाला. 3 चेंडू आणि उर्वरित 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. हे तिन्ही चेंडू फार महत्वाचे असतील ते कोशिंबा संघासाठी आणि तिन्ही संघासाठी मापुली संघासाठी तितकेच महत्वाचे असतील. गोलंदाजीचं प्रेशर आहे आणि फलंदाजाचं प्रेशर आहे. सर्व प्रेक्षक अगदी मनाचं पारण फेडण्यासारखा हा सामना या ठिकाणी पाहत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून
आणि SSS लाईव्ह टेलिव्हिजन आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळतंय. मिझान मात्र चांगल्याशी गोलंदाजी करतोय. उर्वरित 3 चेंडू टाकून झालेले, 4था चेंडू टाकतोय. डॉट चेंडू पाहायचंय काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. पंचाकडे दाद मागतात आणि झेल मात्र घेतला जातोय. गडी बाद होतोय. उमेश पवार बाद होतोय. अशा प्रकारे 4 चेंडू मध्ये 3 गडी बाद केलेले ते कोशिंबा संघाचे. 3 विकेट लगातार, 2 विकेट, तिसरा चेंडू 1 डिक्लेअर झोन मध्ये आणि 4था चेंडू विकेट. अशा प्रकारे ओव्हर हॅट्रिक मात्र त्याने आतापर्यंत केलेले. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत आणि दोन्ही चेंडूवर मोठे पटके खेळावे लागतील. कोशिंबा संघाला विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 10 धावा असं समीकरण. स्वप्नील जाधव प्रेशर मध्ये येतोय. रोहित घरत मात्र जागा घेतो तो उमेश पवार याची. दोन्ही चेंडूवर दोन्ही मोठे फटके असतील तर कोशिंबा संघ या ठिकाणी विन होईल. स्वप्नील जाधव मात्र स्ट्राईक मध्ये आहे. स्वप्नील हा असा फलंदाज आहे की फ्लॉप शो मध्ये येऊन हिरो बनून जातो. भावेश पवार सारखा हा फलंदाज आहे आपल्या भावेश पवार ग्रामीण मधले. आता मात्र 1 धाव मिळते आणि एका धावेने काही कोशिंबा संघाला विजय होणार नाही. मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातला. आतापर्यंत त्यांनी फक्त 2च धावा दिल्या आहेत 5 चेंडू मध्ये आणि 3 गडी बाद केले आहेत. पुढचा चेंडू विझान याचा. तो आज चेंडू मात्र रोहित काय करू शकणार.